4 मार्च रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड शहरातल्या चांदोजी पावडे मंगल कार्यालयामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। ही सभा रात्री उशिरापर्यंत चालल्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि आयोजकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेत। इतरांच्या बैठकी आणि सभा उशिरा होत असताना फक्त जरांगेंवरती गुन्हा का केला जातोय असा सवाल उपस्थित करत सदर गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी वकील संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली गेली। यावेळेला वकील संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सकल मराठा समाजाची अस्मिता असणारे माननीय जरांगेदादा पाटील ते 4 मार्च रोजी एक पावडेवाडी चांदोजी पावडे मंगल कार्यालय येथे जी सभा झाली, ती सभा ही बैठक दिशा आणि दशा ठरवणारी होती। त्यामध्ये कायद्याचं कुठलंही उल्लंघन झालं नाही किंवा आम्ही कायदा सुव्यवस्था अबाधित राहावं यासाठी वारंवार समाजाला वारंवार करणारे जरांगेदादा पाटील यांच्याविषयी खोटा गुन्हा जो नोंद करण्यात आला। समाजासाठी अहोरात्र लढणारे श्यामदादा वडजे यांनी हे आयोजक असताना त्यांच्यावर आणि जरांगेदादावर ही SITचं चौकशी खोटी लावून ही समाजाला काय दाखवायचं आहे, दिशा ही दशा करण्यात आणि ही बैठकीविषयी तुम्ही बोलता, आजी माझी लोक जी आज पक्षामध्ये प्रवेश करतात तिथे तुम्हाला जमावबंदी दिसली नाही का? तिथे तुम्हाला 144 कलम दिसली नाही का? मग खोटे गुन्हे नोंद करून कायदा सुव्यवस्था तुम्ही अबाधित राहावं आणि सकल मराठा समाजाच्या वतीने व सकल मराठा वकिलांच्या मार्फत हे आम्ही निवेदन देऊन SITची चौकशी लागलेली आणि खोटा गुन्हा जो नोंदवला आहे त्याच्याबद्दल आज निवेदन देऊन कलेक्टर साहेबांना मागणी केलेली आहे।